In last period we have seen about an astrologist, about his experience, about his skill and his work. Okay, आतापर्यंत आपण जे बघितलं हे तुम्ही अभ्यासलं असेल, त्याचे शब्दार्थ तुम्ही लिहिले असेल, लाईन टू लाईन तुम्ही रीड पण केलं असेल. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत पेज नंबर 3, द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन. सो लेट्स स्टार्ट, गो ऑन पेज नंबर 3. सो रेडी फॉर द स्टडी. ओके, नंबर 3 वर होतो आणि पेज नंबर 3 वरील द एंड ऑफ अ डे इथपर्यंत आपण संपवलेलं होतं. ओके, तर आतापर्यंत जे काही झालं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. मित्रांनो, हा जो ज्योतिष आहे त्याने जेव्हा त्याचं गाव सोडलं तर त्याच्या डोक्यात कुठल्याही प्रकारचा विचार किंवा नियोजन न होते. इफ he had continued there he would have carried on the work of his forefathers. समजा जरी, इफ म्हणजे काय, जरी, he had continued there म्हणजे तेथे जिथे तो राहत होता त्याच्या गावाला, जरी तो तिथं राहिला असता, तिथं थांबला असता, तर त्याने काय केलं असतं? he would have carried, त्याने काय केलं असतं? he would have carried on the work, त्याने त्या ठिकाणी काम केलं असतं. मग काय काम केलं असतं? ऑफ हिज फोर फादर्स, पूर्वजांचे, आजी आजोबा यांचे जे काही संपत्ती आहे किंवा त्यांच्याकडे जे आहे वडिलोपार्जित जे आहे ते त्याने सांभाळलं असतं. आपण या ठिकाणी बघणार आहोत की तो काय काम करू शकला. ते काम म्हणजे काय? नेमली जसे टिलिंग द लँड म्हणजे शेतीची मशागत करणे, लिव्हिंग त्याच्यावर उदरनिर्वाह करणे, मॅरिंग लग्न, अँड रायपनिंग हिज कॉर्न फील्ड आणि मक्याची शेती पिकवणे, अँड अँसेस्ट्रल होम आणि वडिलोपार्जित जे काही घर मिळाले आहे त्या ठिकाणी राहणे. बट दॅट वॉज नॉट टू बी, पण तसे झाले नाही. टू बी म्हणजे होणे. He had to leave home without telling anyone. त्याने कोणाला न सांगता घर सोडले. And he could not rest till he left it behind a couple of 100 miles. आणि मित्रांनो, एक विशेष गोष्ट अशी आहे की जवळजवळ 100 मैल जेव्हापर्यंत तो पोहोचत नाही तो कुठेच थांबला नाही, त्याने कुठेच विश्रांती घेतली नाही. रेस्ट म्हणजे विश्रांती घेणे. So what is the reason behind it? We don't know, but after at the end of the lesson we know that why this is happen. हे का घडलं हे आपण लेसनच्या शेवटी बघणार आहोत. To a villager it is a great deal as if an ocean flowed between. आणि एखाद्या गावकऱ्यासाठी ही खूप कठीण गोष्ट असतं, ती म्हणजे आपलं गाव सोडणे. जसे ॲज म्हणजे जसे, या ठिकाणी तुलना केली. इफ एन ओशियन फ्लोड बिटवीन, जसे की समुद्र पोहून जाणे, एवढं कठीण असतं. ही हॅड वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल. मित्रांनो, त्याच्याकडे एवढा अनुभव होता, एवढं काम होतं की तो मानवाच्या दुःखांचे, ट्रबल्स म्हणजे दुःख, अडचणी, मानवांच्या, मॅनकाइंड्स, मानवांच्या ज्या अडचणी आहे त्याचे विश्लेषण करण्याचे काम त्याला खूप चांगलं जमत होतं. जसे मॅरिज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, आणि मानवी संबंधाचे टाईज, संबंधाचे टॅगल्स, पेच प्रसंग त्याला पटकन कळायचे. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन, आणि त्याचा एवढा सराव झालेला होता, त्याच्याकडे इतकं काम झालेलं होतं की त्याला या गोष्टीमध्ये खूप समज आलेली होती. परसेप्शन म्हणजे समज येणे, आणि शार्पन म्हणजे तो खूप तीव्र झालेला होता, त्याच्यात तो हुशार झालेला होता. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग, आणि फक्त 5 मिनिटातच समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत काय घडलंय त्याला कळायचं. ही चार्ज 3 pies per
question never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. मित्रांनो, याच्यात एक गोष्ट विशेष की ज्या व्यक्तीचे क्वेश्चन त्याच्या समोर यायचे म्हणजे क्लायंटचे, त्यावेळेस तो फक्त त्याच्याकडून 3 पाईज म्हणजे 3 पाई आकारायचा, एवढे पैसे तो घेत असायचा. आणि एक विशेष गोष्ट की जेव्हापर्यंत समोरचा क्लायंट 10 मिनिटापर्यंत जे त्याचे प्रश्न मांडत नाही तेव्हापर्यंत त्याला काहीच बोलायचं नाही, त्याचं तोंड सुद्धा तो उघडायचा नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर अँड ॲडवाइस. आणि याच 10 मिनिटामध्ये जवळजवळ त्याच्याकडे पुरेसा, इनफ म्हणजे पुरेसा, स्टफ सामग्री फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. आणि याच्यावरून तो खूप जवळपास उत्तरं आणि सल्ले डोक्यात ठेवायचा की या व्यक्तीला आपण काय सांगायचं. ओके. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम, जेव्हा तो त्या व्यक्तीला काही सांगायचा, जो क्लायंट त्याच्याकडे यायचा, गेजिंग ॲट हिज पाम, तो त्याच्या हाताला एकटक बघत राहायचा. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. तो सांगायचा 9 आउट ऑफ 10 वेर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. जेव्हा तो एखाद्याचा हात बघायचा तर त्याला सांगायचा की 10 व्यक्तींमधून एकच व्यक्ती तुझ्याशी ॲग्री आहे आणि 9 व्यक्ती तुला डिस्पोज करतात, म्हणजे तुला चुकीची वागणूक देतात, असं तो त्या समोरच्या व्यक्तीला सांगत असायचा. और ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टन्स रिलेटिव्ह हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. आणि अजून त्याला एक प्रश्न विचारायचा की तुझ्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये एखादी स्त्री आहे का किंवा दूरचा नातेवाईक आहे का की जी व्यक्ती तुझ्याशी चांगली वागणूक करत नाही. और ही गेव अन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि तो कधी कधी त्याच्या चारित्र्याचे विश्लेषण करायचं. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणि मित्रांनो, तो सांगायचा त्या समोरच्या व्यक्तीला की तुझ्या स्वभावामुळे तुला खूप अडचणी येतात. आणि तो पुढे सांगायचा, हाऊ कॅन यू बी अदरवाइज सॅटर्न वेअर ही इज. आणि तो सांगायचा की शनीचा प्रभाव तुझ्यावर राहू शकतो. यू हॅव अन इम्पिच्युअस नेचर. मित्रा, तुझं जे काही स्वभाव आहे तो कुठल्याही परिणामाचा विचार न करणारा आहे. इम्पिच्युअस या ठिकाणी बघा मिनिंग दिलाय, इम्पिच्युअस, इम्पल्सिव्ह. इम्पल्सिव्ह म्हणजे चिंता न करणारा, कुठल्याही परिणामाचा चिंता न करणारा. अँड अ रफ एक्सटेरियर, आणि बाहेरून तू खूप उग्र आहेस. दिस एंडरेड हिम टू देअर हर्ट्स इमिजिएटली. आणि अशाच गोष्टीमुळे तो इतरांचे किंवा त्या समोरच्या व्यक्तीचं हृदय जिंकायचं. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस loves to think that he has a forbidding exterior. आणि कधी कधी आपल्यासारख्या सौम्य स्वभाव असलेले लोक सुद्धा त्याच्या बाबतीत. हे बघा या ठिकाणी एंडरिड या शब्दाचा मिनिंग दिलाय मेड लाइकेबल. म्हणजे काय, तो समोरच्या त्या ग्राहकाला खूप प्रिय बनवायचा त्याच्याविषयी. ओके. तर ह्या पॅरेग्राफ नंतर आपण पुढच्या पॅरेग्राफला सुरुवात करूया. वरच्या सर्व शब्दांचे जे डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला आलेले आहेत त्यांचा अर्थ आपल्या नोटबुक मध्ये लिहा. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आपण सुरुवातीला बघितलं की शेंगदाणे विकणारा, शेंगा विकणारा ह्या ठिकाणी जो काही वेंडर आहे, विकणारा विक्रेता जो आहे, त्याने सुद्धा आता त्याचं काम संपवलेलं होतं, घरी जाण्याची वेळ झाली होती आणि म्हणून त्याच्याकडे जो काही दिवा होता तो त्याने विझवला. बघा, ब्ल्यू आउट हिज फ्लेअर, दिवा विझवला. अँड रोज टू गो होम, आणि घरी जाण्यासाठी तयारी केली. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर्स टू बंडल अप टू. आणि हा एक संकेत होता त्या ज्योतिषाला की आपण सुद्धा आवरायचं आहे, गुंडाळायचं आहे. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ अ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. फक्त या ठिकाणी आजूबाजूला सगळं डार्कनेस होतं, एक गोष्ट सोडली तर बघा कुठून तरी
एक विखुरलेला स्ट्रेड विखुरलेला ग्रीन लाईट हिरवा असा प्रकाश कुठून तरी टच द ग्राउंड बिफोर यू, कुठेतरी ज्या ठिकाणी ज्योतिष बसलेला आहे त्या ठिकाणी तो प्रकाश पडत होता. ही पिक्ड अप हिज काउरिशेस अँड पॅराफेर्नालिया, म्हणजे ते साहित्य. या ठिकाणी मिनिंग दिलाय बघा, पॅराफेर्नालिया अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज इन अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी फॉर पर्सनल पोझिशन, म्हणजे स्वतःची पोझिशन म्हणजे संपत्ती. त्याच्याकडे जे साहित्य होते, या ज्योतिषाकडे जे साहित्य होते, आपण जे सुरुवातीला बघितलं ते साहित्य, आणि त्यानंतर ते काउरी शेल्स त्याने उचलले अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग, आणि सर्व साहित्य आपल्या बॅगमध्ये ठेवले. व्हेन द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉट आउट, आणि जेव्हा हा जो काही हिरवा प्रकाश थोडाफार पडत होता तो थोडा मंदवला, थोडासा नाहीसा झाला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम, आणि त्याने बघितलं की त्याच्या समोर एक व्यक्ती उभा आहे. त्याने पाहिलं वन मॅन स्टँडिंग बिफोर हिम, स्टँडिंग उभे राहणे, बिफोर म्हणजे त्या समोर, त्या ज्योतिषाच्या समोर एक व्यक्ती अचानक येऊन उभा राहिला. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट, आणि त्याच्या लक्षात आलं ज्योतिषाच्या की हा ग्राहक राहू शकतो. अँड सेड यू लुक सो केअरवॉन, आणि ज्योतिषाने बघितलं की आपल्याला शेवटी एक ग्राहक मिळालेला आहे, तर आपण त्याला विचारावं. मग त्याने विचारलं यू लुक सो केअरवॉन, म्हणजे तू खूप काळजीत दिसत आहे. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी, जरी तुला असं वाटत असेल की आपल्याला काहीतरी चांगलं मिळावं तर तू इथे बस आणि थोडा गप्पा मार माझ्याशी. द अदर ग्रम्ड सम रिप्लाय व्हॅग्युली, आणि काय झालं की तो जो काही समोरचा व्यक्ती आहे, ग्राहक आहे, तो थोडा पुटपुटला. ग्रम्बल्ड पुटपुटणे, रिप्लाय व्हॅग्युली, आणि अस्पष्ट त्याने उत्तर दिलं. द ॲस्ट्रोलॉजर प्रेस्ड इज इन्व्हिटेशन, आणि ॲस्ट्रोलॉजर ज्योतिषाने त्याच्या या ग्राहकाला थोडा आग्रह धरला. वेअर अपॉन, आणि त्यानंतर लगेच द अदर थ्रस्ट इज पाम अंडर हिज नोज, आणि काय झालं माहितीये का की या ठिकाणी हा जो ग्राहक आहे त्यानेच त्या ॲस्ट्रोलॉजरचा हात धरला आणि आपल्या नाकाजवळ घेतला आणि म्हणाला यू कॉल युअरसेल्फ एन ॲस्ट्रोलॉजर, तू स्वतःला ज्योतिष म्हणतोस का? द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड, आणि या ठिकाणी त्या ॲस्ट्रोलॉजरने आव्हान स्वीकारले आणि म्हणाला टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट, आणि त्या समोरच्या व्यक्तीचा हात टिल्टिंग केला, तिरपा करणे. टिल्टिंग म्हणजे तिरपा करणे, तिरपा केला आणि त्या हिरवा प्रकाश जो काही थोडाफार पडत होता त्या ठिकाणी नेला. युअर्स इज इन नेचर, ओ स्टॉप दॅट, आणि सांगितलं बघा ॲस्ट्रोलॉजर काय म्हटलं, या ठिकाणी त्याचा हात धरला आणि म्हणाला युअर्स नेचर इज, तुझा स्वभाव ... या ठिकाणी थांबला तो. स्टॉप दॅट म्हणजे त्या ग्राहकाने, त्या समोरच्या क्लायंटने त्या ॲस्ट्रोलॉजरला थांबवलं. द अदर सेट, अदर म्हणजे तो ग्राहक. टेल मी समथिंग वर्थ वाईल, काहीतरी मला वेगळं सांग, थोडंसं सार्थक सांग. वर्थ वाईल म्हणजे सार्थक. आवर फ्रेंड फेल्ट पिक्वेड, मला असं वाटतं माझा हा मित्र जो आहे तो थोडा नाराज आहे. ज्योतिष म्हणाला आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन, मी तुला प्रत्येक प्रश्नाला 3 पाईज घेणार आहे. बघा मित्रांनो, पायी म्हणजे काय की पूर्वीच्या काळी आपण जे काही पैसे वापरायचो त्यांना 1 पाई 2 पाई असं म्हणत असायचे. या ठिकाणी आना हा सुद्धा शब्द येणार आहे. पुढे बघूया. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी, आणि मला असं वाटतं की माझ्या या उत्तरांमुळे तुझे पैसे पण या ठिकाणी बऱ्यापैकी या ठिकाणी वाचणार आहेत. ॲट दिस द अदर विथड्रू हिज आर्म, टुक आउट अँड आना अँड फ्लंग म्हणजे फेकणे इट आउट टू हिम सेइंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. या ठिकाणी ॲट दिस द अदर थ्रू आवर फ्रेंड फेल्ट पिक्विड. पिक्विड हा नवीन शब्द आहे. या ठिकाणी याचा अर्थ इंग्लिशमध्ये दिला बघा, इरिटेट, अनॉयड ऑर रिझेंटेड. जो व्यक्ती नाराज असतो
ज्योतिष म्हणाला, माझा मित्र वाटतं नाराज आहे. आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. मित्रा लक्षात घे, मी एका प्रश्नासाठी फक्त 3 या ठिकाणी पायी घेणार आहे. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तू जे मला पैसे दिलेले आहेत ना, त्याचं नक्कीच या ठिकाणी चीज होईल आणि तुला पुरेसा समाधान सुद्धा होईल. ॲट दिस द ऑदर विथड्रू. At this, the other withdrew his arm, took out an anna, and flung it out to him, saying, I have some questions to ask. आणि समोरच्या त्या ग्राहकाने काय केलं की त्याचा हात मागे घेतला आणि एक आणा काढला आणि त्याने त्या ज्योतिषाकडे फेकला. फ्लंग म्हणजे फेकणे. फ्लंग इट आउट टू हिम आणि म्हणाला, सेइंग म्हणाला, I have some questions to ask. If I prove you are baffling, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. If जरी I prove you are baffling, you must return that Anna to me with interest. आणि समजा जरी मी असं सिद्ध केलं, प्रूव्ह करणे सिद्ध करणे, you are baffling, तू खोटे बोलतो आहे, तर काय करायचं, तो माझा आणा परत करायचा, ते पण व्याजासहित. इंटरेस्टचा अर्थ या ठिकाणी व्याज. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल गिव्ह मी 5 रुपीज. मग या ठिकाणी ज्योतिष पण थोडा संतापला आणि त्याने सांगितलं, जरी माझ्या या प्रश्नांची उत्तरं तुला समाधानकारक वाटली, विल यू गिव्ह मी 5 रुपीज, तू मला 5 रुपये देशील का? नो. और विल यू गिव्ह मी 8 अनाज, किंवा नाही, किंवा तू मला 8 आणा देशील का? ऑल राईट. या ठिकाणी तो समोरच्या व्यक्ती म्हणाला, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्विस ॲज मच इफ यू आर रॉंग. म्हणजे काय की समजा तू जरी चुकला तर तू मला दुप्पटचे पैसे द्यायचे, सेड द स्ट्रेंजर. आणि तो अनोळखी ग्राहकाने सांगितलं. दिस पॅक्ट, पॅक्ट म्हणजे करार, वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि या दोघांच्या वादेवादानंतर दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि काय झालं की हा जो यांचा वादिवाद होता तो संपला आणि शेवटी एक करार या ठिकाणी ॲक्सेप्टेड झाला, स्वीकारला गेला. द ॲस्ट्रोलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट अ चिरूट. या ठिकाणी जो ज्योतिष आहे त्याने स्वर्गाकडे विनंती केली, प्रार्थना केली. आणि दुसरा जो काही या ठिकाणी स्ट्रेंजर म्हणजे जो क्लायंट आलेला आहे त्याने एक चिरूट, चिरूट या ठिकाणी सिगार ती ओढली, ती लाईटअप केली. लिटअप करणे म्हणजे काय, ती त्याने जाळली. द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्पस ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि त्या माचिसच्या प्रकाशात त्या ज्योतिषाने त्या व्यक्तीचा चेहरा म्हणजे त्याची झलक पाहिली. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. आणि त्या रस्त्यावर काही गाड्या येऊन थांबत होत्या आणि हॉर्न सुद्धा वाजवत होत्या. त्याच ठिकाणी त्या रस्त्यावर झुटका ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस. आणि जे घोडागाडीवाले होते ते त्या ठिकाणी सोअर, स्विअरचा भूतकाळ आहे, या ठिकाणी त्याचा अर्थ होतो शिव्या देणे. म्हणजे घोड्याला या ठिकाणी ते थोडे मारत होते आणि पुढे नेत होते. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि या ठिकाणी या पार्कच्या बाजूला खूप गर्दी होती, त्या रोडावर खूप गर्दी होती आणि ती गोंगाट करणारी होती. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चेरूट पॉपिंग आउट सॅट देअर रुथलेसली. आणि तो जो काही ग्राहक आहे तो बसून गेला आणि त्याच्याकडे जी सिगार होती, चिरूट होती, ती त्याने या ठिकाणी ओढली आणि परत या ठिकाणी त्याने पफिंग, पफिंग म्हणजे सोडणे, सॅट देअर रुथलेसली. आणि कठोरपणे, निर्दयीपणे या ठिकाणी तो बसला. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. हा जो ज्योतिष आहे तो थोडा अस्वस्थ झाला. टेक युअर आना बॅक. आणि रागाने त्याने सांगितलं त्या स्ट्रेंजरला, ग्राहकाला, की हा तुझा जो आणा आहे तो परत घे. आय एम नॉट यूज टू सच अ चॅलेंज. मला अशा आव्हानांची सवय नाही.
इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला वेळ पण होतोय. ए मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि त्याने त्या सामानाची गुंडाळायला सुरुवात केली. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. आणि त्या ग्राहकाने काय केलं मग, त्या ॲस्ट्रोलॉजर्स म्हणजे त्या ज्योतिषाचं मनगट धरले आणि म्हणाला, सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. आता तू इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी इथून जात होतो आणि तू मला ओढून घेतलं. द ॲस्ट्रोलॉजर शिवर्ड इन हिज ग्रिप. आणि या ॲस्ट्रोलॉजरला म्हणजे ज्योतिषला थरकाप आला. शिवर्ड होणे म्हणजे काय, थरकाप येणे. कारण त्याने त्या ॲस्ट्रोलॉजरला धरून ठेवलेलं होतं. अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकम फेंट. आणि मित्रांनो, त्या ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषाचा जो आवाज आहे तो थरथरला अँड बिकेम आणि थोडासा क्षीण झाला. लिव्ह इट टुडे. आज मला तू सोड. आय विल स्पीक टू यू टुमॉरो. मी उद्या तुझ्याशी बोलेल ना. द अदर थ्रस्ट इज पाम इन हिज फेस अँड सेड. आणि तो दुसऱ्या व्यक्तीने काय केलं, ग्राहकाने त्याचा हात तो धरला, त्याच्या चेहऱ्याजवळ नेला आणि म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज. आव्हान हे आव्हान असते. गॉन हे चालू ठेव. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आणि ज्योतिषाने मग शेवटी या कामाला पुढे सुरुवात केली, प्रोसीड केलं. आणि त्याचा घसा, त्याचा थ्रोट म्हणजे घसा, ड्राईंग अप, त्या घशाला कोरड पडली. देअर इज अ वुमन डॉट डॉट डॉट. आणि सांगायला सुरुवात केली की त्या ठिकाणी एक स्त्री आहे. ओके, इथपर्यंत आपण थांबूया मित्रांनो. आतापर्यंत आपण 2 पार्टमध्ये लेसनला संपवलेला आहे. तरी जवळजवळ एका पार्टचा लेसन या ठिकाणी बाकी आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी या लेसनला सुरुवातीपासून रीड करा, त्याच्यावर ते शब्दार्थ लिहा आणि मला ते तुम्ही पाठवा. ओके, थँक्यू. इथं आपण थांबूया.